गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमारण्यवल्लभम्। अध्याय 8वा, श्लोक क्रमांक 11। यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। यत् अक्षरं वेदविदः वदन्ति विशन्ति यत् यतयः वीतरागाः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। बघा आता भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना वेदविदः यत् अक्षरं वदन्ति। बघा कुठलं लक्ष आहे? आता दुसरं वर्ष चालू आहे, अजून तिसरं व्हायचं आहे, चौथं वर्ष व्हायचं, आताच लागला विचार करीत बसला. एवढे लोक अजून लय वेळ आहे. चला तर जे होईल ते होईल, पुन्हा होईल. अजून अजून हे तर होऊ दे ना, 4 वर्ष तर पूर्ण होऊ दे की. काय विचार करतो सांग? लग्नाचा विचार करतो कोणाच्या? त्याच्याच वेदविदः यत् अक्षरं वदन्ति. वेदविदः म्हणजे वेदाला जाणणारे. वेदविदः म्हणजे काय? वेदाला जाणणारे. यत् म्हणजे ज्याला, ज्या तत्वाला. अक्षरं वदन्ति अक्षर अशा प्रकारचं म्हणतात. आता वेद जाणणारे अक्षर कुणाला म्हणतात? परब्रह्माला. कोणाला म्हणतात? म्हणजे परब्रह्माचं वर्णन आहे सगळं. वेदविदः यत् अक्षरं वदन्ति. वेद जाणणारे ज्याला अक्षर असं म्हणतात. कळलं का? काय म्हणतात ज्याला? अक्षर म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. अक्षरं परमं ब्रह्म स्वभावोऽध्यात्ममुच्यते. काल झालं ना. तर वेद जाणणारे ज्याला अक्षर म्हणतात. वीतरागाः यतयः यत् विशन्ति. वीतरागाः, राग म्हणजे आसक्ती,
आसक्ती ज्यांची नष्ट झालेली आहे असे यतयः संन्यासी, ज्यांची आसक्ती नष्ट झालेली आहे असे संन्यासी यत विशंती, ज्याच्यात काय करतात, प्रवेश करतात. संन्यासी कोणात प्रवेश करतात? संन्यासी कशात प्रवेश करतात? जुगाराच्या अड्ड्यात का वेश्येच्या अड्ड्यात? संन्यासी असे कुठे बी नाही घुसत. ते जिथं घुसतात ते परमतत्वात घुसत असतात. कुठं? परमतत्वामध्ये प्रवेश करत असतात. जशी नदी समुद्रात प्रवेश करते तसे हे वीतराग असणारे संन्यासी, म्हणजेच आसक्तीरहित असणारे संन्यासी, ते परमतत्वामध्ये प्रवेश करत असतात, म्हणजे परब्रह्मात प्रवेश करत असतात. म्हणजे भगवान म्हणतात वीतरागाः यतयः यत विशंती, आसक्तीरहित असलेले संन्यासी ज्याच्यामध्ये काय करतात, प्रवेश करतात. असं जे तत्व आहे ते मी तुला सांगेन असं पण म्हणणार आहेत. अजून यत इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति. ऐका, ज्या तत्वाची अपेक्षा करणारे, इच्छा करणारे, ज्यांना वाटतंय की ते प्राप्त व्हावं, मग ते प्राप्त होण्यासाठी ते काय करतात, ब्रह्मचर्यं चरन्ति, ब्रह्मचर्याचं पालन करतात. काय करतात? ब्रह्मचर्याचं पालन करतात. म्हणजे त्या तत्वाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. बघा, यत इच्छन्तः, ज्या तत्वाची इच्छा करणारे, ब्रह्मचर्यं चरन्ति, ब्रह्मचर्याचं काय करतात, आचरण करतात. असं तत्पदम, ते जे पद आहे ते तुला संग्रहेन प्रवक्ष्ये, संक्षेपानं मी काय करीन, सांगेन. कळलं का? संक्षेपानं म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचं सांगेन. लय विस्तार नाही करणार, उगं पगळ लावीत बसणार नाही, थोडक्यात सांगेन. आता कसा मी पगळ लावला तसं नाही, थोडक्यात सांगन. कसं सांगून दाखवू तुम्हाला? वेदविदः यत अक्षरम वदन्ति, वेदाला जाणणारे ज्याला अक्षर असं म्हणतात. वीतरागाः यतयः यत विशन्ति, आसक्तीरहित झालेले संन्यासी ज्याच्यामध्ये प्रवेश करतात. यदिच्छन्तः किंवा यत इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति, ज्याची इच्छा करणारे पुरुष ब्रह्मचर्याचं आचरण करतात. तत्पदम ते संग्रहेण प्रवक्ष्ये, अशा प्रकारचं ते जे पद आहे ते म्हणजे तुला संग्रहेण प्रवक्ष्ये, म्हणजे संक्षेपानं काय करीन, सांगेन. आलं? सर्वद्वाराणि संयम्य, मनो हृदि निरुध्य च, मूर्ध्न्याधायात्मनः प्राण, मा स्थितो योगधारणा. सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च, मूर्ध्न्याधायात्मनः प्राण, मा स्थितो योगधारणा. बघा, सर्वद्वाराणि संयम्य मनः हृदि निरुध्य च, मूर्ध्नि, काय शब्द, मूर्ध्नि आधाय आत्मनः प्राणम आस्थितः योगधारणाम. बघा आता, सर्वद्वाराणि संयम्य, सगळे दरवाजे लावून, संयमन करून, कशाचं,
दरवाजाचं. कशाचे दरवाजे? मठाचे नाही. कशाचे दरवाजे? शरीराला असणारे जे दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत? 9 दरवाजे. 9 नवद्वारे पुरे देही. झालं ना, मागं श्लोक गेला ना. 9 दरवाजे आहेत या पुराला, या नगराला. हे नगर कोणतं नगर? कायारूपी नगर, शरीररूपी नगर, देहरूपी नगर. आणि या देहरूपी नगरीला किती दरवाजे आहेत? 9 दरवाजे आहेत. आणि 9 दरवाजांनाही बंद करायचं, म्हणजे त्या 9 दरवाजांचं संयमन करायचं. 9 दरवाजे आहेत ना, सांगा बरं कोणते कोणते? हे 2 डोळे, नाक, कान, तोंड. किती झाले रे? 2 अन 2 4 अन 2 6 आणि 1 7. आणि खालचे 2 दरवाजे. किती झाले? 9 दरवाजे झाले. असे 9 दरवाजे हे घ्या, किंवा इथं इंद्रिय रूपी दरवाजे घ्या. इंद्रिय रूपी दरवाजे म्हटलं तर मग 9 नाही, मग किती? 10. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये. श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना आणि घ्राण हे पंचज्ञानेंद्रिये. आणि वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे पंचकर्मेंद्रिये. असे या 5 ज्ञानेंद्रियाचं आणि पंचकर्मेंद्रियाचं म्हणजे सगळ्या दरवाजांचं संयमन करायचं. त्यांना आवरायचं. दरवाजे आवरायचे म्हणजे इंद्रिय आवरायची. काय आवरायचे? यांना दरवाजे का बरं म्हटलं बरं? दरवाजेचं काम काय असतं? दरवाजा त्याच्यातून आपल्याला बाहेर जाता येतं, आत येता येतं. आत बाहेर करण्याचं जे स्थान असतं त्याला काय म्हणतात? दरवाजा. आत जिथून जाता येतं, बाहेर पडता येतं, अशा प्रकारचं जे स्थान त्याला काय म्हणतात? दरवाजा. आणि आपली अंतःकरणाची वृत्ती म्हणजेच मन हे या दरवाज्यातूनच बाहेर जातं. डोळ्यातून बाहेर जातं, कानातून बाहेर जातं, नाकातून बाहेर जातं, रसनेंद्रियातून बाहेर जातं, घ्राणेंद्रियातून. म्हणजे या दरवाज्यातून ते इंद्रिय म्हणजे मन बाहेर जातं, आहे की नाही? म्हणून याला दरवाजा म्हणतात. पुन्हा आत यायचं तिथूनच येतं ती मध्ये आत. म्हणून हे दरवाजे आहेत. आणि या दरवाज्यांचं संयमन करून सर्व द्वारांनी संयम्य, सगळे दरवाजे त्यांचं संयमन करून म्हणजे सगळे इंद्रिय त्यांचं संयमन करून. मनः हृदय निरुध्य, आणि मन हृदयामध्ये स्थापन करून, स्थिर करून. मन कुठं स्थिर करायचं? हृदयामध्ये मनाला स्थिर करायचं. आणि मनाला हृदयामध्ये स्थिर करून आत्मनः प्राणम, आपला जो प्राण आहे आत शरीरात प्राण आहे की नाही, तो प्राण आपल्या प्राणाला मूर्ध्नी आधाय, मूर्ध्नी आकाश इथं असतं, हे इथं कपाळा मस्तकामध्ये. आणि त्या मस्तकामध्ये असणाऱ्या मूर्ध्नी आकाशामध्ये त्या प्राणाला स्थिर करायचं, स्थापन करायचं. म्हणजे सुषुम्ना नाडीच्या द्वारा 3 नाड्या असतात आपल्या शरीरामध्ये. मुख्य 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. डाव्या नागपुडीतून आपण श्वास आत घेतला की आत जातो, बाहेर येतो, त्याला इडा नाडी म्हणतात. इकडून ही पिंगला नाडी, तिला सूर्यनाडी, चंद्रनाडी असं पण म्हणतात. डावीकडची चंद्रनाडी, उजवीकडची सूर्यनाडी. अशा या 2 नाडीच्या मध्ये एक बारीक केसापेक्षा सुद्धा बारीक नाडी असते, तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि त्या सुषुम्ना नाडीमध्ये हा प्राण काय घालायचा असतो? प्रविष्ट करायचा असतो. आणि त्या सुषुम्ना नाडीच्या द्वारा एका एका चक्राचं भेदन करत इथं मूर्ध्नी आकाशामध्ये प्राण, ती योगाची प्रक्रिया आहे. ती तुम्हाला सांगितलं होतं ना रे 6व्या अध्यायात, नव्हतं सांगितलं? सांगितलं होतं की योगी पुरुष सुषुम्ना ती प्राणाला इथं कुठं नेत असतो? मूर्ध्नी आकाशामध्ये स्थापन करत असतो नेऊन. मग असं आत्मनः प्राणम मूर्ध्नी आधाय, आपल्या प्राणाला मूर्ध्नी आकाशामध्ये स्थापन करून योगधारणाम आस्थितः, योगधारणेमध्ये स्थित झालेला पुरुष.
असा जो म्हणजे योगी पुरुष, योग धारणेमध्ये काय झाला, तो स्थिर झाला. त्याने आपला प्राण मूर्ध्नी आकाशामध्ये स्थिर केला. लक्षामध्ये असा योग धारणा म्हणतात. योग धारणेमध्ये स्थिर झालेला तो पुरुष. अजून पुढं काय ते सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. अजून एक श्लोक सांगू का? बघा, सर्वद्वाराणी संयम्य, सर्व इंद्रियरूपी द्वारांना संयमित करून म्हणजे इंद्रियांना वश करून, च मनः हृदय निरुध्य आणि मनाला हृदयामध्ये स्थिर करून, आत्मनः प्राणम मूर्ध्नी आधाय, आपल्या स्वतःच्या प्राणाला मूर्ध्नी आकाशामध्ये स्थापन करून, योगधारणाम आस्थितः, योगधारणेमध्ये स्थित झालेला पुरुष. आता तो काय करतो बघा, म्हणजे इंद्रिय त्यांनी संयमित केले, आपल्या मनाला हृदयामध्ये स्थिर केलं आणि प्राणाला मूर्ध्नी आकाशामध्ये नेऊन स्थापन केलं आणि योगधारणेमध्ये स्थित झाला. अशा योगधारणेमध्ये स्थित झालेला पुरुष अजून काय करतो आणि तो परमगतीला कसा प्राप्त होतो? शेवटचा प्रश्न होता ना, त्याचं उत्तर चालू आहे. त्यांनी काय केलं? इंद्रियाचं संयमन केलं. काय केलं? इंद्रियाचं संयमन केलं. आपल्या मनाला हृदयामध्ये स्थिर केलं, आपल्या प्राणाला मूर्ध्नी आकाशामध्ये स्थापन न केलं आणि असं करून तो ओम ओम असा ओमचा म्हणजे प्रणवाचा, ब्रह्माच्या नामाचा, हे ब्रह्माचं नाव आहे. कुणाचं? परब्रह्माचं नाव आहे. आणि या नामाचा उच्चार करत आणि त्या परब्रह्माचं स्मरण करत देह सोडतो आणि त्या परब्रह्माला जाऊन प्राप्त होतो. ओमचा उच्चार करत करत त्याचं स्मरण करत करत देह सोडून जातो आणि तो परमगतीला प्राप्त होतो असं सांगतात. बघा, श्लोक वाचला का? श्लोक वाचला का? ओमित्येकाक्षरं ब्रह्म, व्याहरन् मामनुस्मरन्, यप्रयाति त्यजन् देहम्, स याति परमां गतिम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म, व्याहरन् मामनुस्मरन्, यप्रयाति त्यजन् देहम्, स याति परमां गतिम्. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सह याति परमां गतिम. आलं का? बघा आता यह अगोदर घ्या. जो पुरुष ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्, दिसते का? ओम इति, ओम अशा एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्, एकाक्षर असणाऱ्या ब्रह्माचा उच्चार करत, ब्रह्माचा उच्चार करत म्हणजे ब्रह्माच्या नामाचा उच्चार करत, ब्रह्मव्याहरण ब्रह्मनामाचा उच्चार करत. कळलं का? व्याहरण म्हणजे उच्चार करत किंवा उच्चार करणारा. ब्रह्मनामाचं म्हणजे कोणतं नाम? ओम ओम
इति एकाक्षरम, एकच अक्षर आहे ते, किती अक्षर आहेत? एकाक्षरी ब्रह्माच्या नामाचा उच्चार करणारा, माम अनुस्मरण आणि माझंच स्मरण करणारा, देहम त्यजन देह सोडून, प्रयाती जातो, सहा तो, परमाम गतीम याती तो परमगतीला काय होतो? प्राप्त होतो. आलं? अजून एकदा सांगू. यह जो पुरुष ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, ओम अशा एकाक्षरी ब्रह्माच्या नामाचा उच्चार करणारा किंवा उच्चार करत, माम अनुस्मरण माझं स्मरण करत किंवा माझं स्मरण करणारा किंवा माझं स्मरण करत, देहम त्यजन देहाचा त्याग करून, प्रयाती जो जातो, सह परमाम गतीम याती तो परमगतीला प्राप्त होतो. बघा, जो पुरुष ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, ओम अशा एकाक्षरी ब्रह्माच्या नामाचा उच्चार करत, माम अनुस्मरण माझं स्मरण करत, देहम त्यजन देहाचा त्याग करत, प्रयाती जो जातो देहाचा त्याग करून जो जातो, सह परमाम गतीम याती तो परमगतीला काय होतो? प्राप्त होतो. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्यचेताः सततं यः मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आलं का? अगोदर काय घ्यायचं? पार्थ, हे पार्थ, हे पृथापुत्र अर्जुना. यह दिसलं कुठं? यह यह म्हणजे जो पुरुष अनन्यचेताः अनन्य चित्ताचा होऊन, ज्याचं चित्त माझ्याशी कसं आहे? अनन्य आहे असा होऊन, नित्यशः सततम माम स्मरती नित्यशः दररोज अहर्निशी दररोज आणि सततम आणि सतत अखंड माम स्मरती माझं काय करतो? स्मरण करतो. बघा, जो पुरुष अनन्य चित्ताचा होऊन दररोज सतत माझं स्मरण करतो, अखंड माझं स्मरण करतो, तस्य नित्ययुक्तस्य योगिनः अहम सुलभः. तस्य नित्ययुक्तस्य योगिनः त्या नित्ययुक्त असणाऱ्या योग्याला, नित्ययुक्त म्हणजे ज्याचं चित्त कसं झालेलं आहे? स्थिर झालेलं आहे, शांत झालेलं आहे, अशा त्या शांत चित्ताच्या त्या योग्याला अहम सुलभः मी कसा आहे? सुलभ आहे, सोपा आहे, माझी प्राप्ती त्याला सोपी आहे, सहज आहे. कळलं का? मी त्याच्याकरता कसा आहे? सुलभ आहे. आलं? अजून एकदा सांगू. कुणाला सुलभ आहे? जो रात्रंदिवस मोबाईल बघतो त्याला मी सोपा आहे ना? नाही नाही. मग जो अनन्यचेता हा, जो अनन्य चित्ताचा होऊन
नित्यशः सततम माम स्मरती, दररोज अखंड, सततम म्हणजे अखंड, माम स्मरती माझं स्मरण करतो, तस्य नित्ययुक्तस्य योगिनः, त्या नित्ययुक्त असणाऱ्या योग्याला, म्हणजे ज्याचं चित्त शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे, अशा त्या योग्याला अहम सुलभाः किंवा अहम सुलभः, मी कसा आहे, सुलभ अशा प्रकारचा आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. बघा आता, परमां संसिद्धिं गताः महात्मानः, हे खालच्या वेळेत लिहायचे शब्द अगोदर. परमां संसिद्धिं गताः, श्रेष्ठ असणाऱ्या सिद्धीला प्राप्त झालेले. सर्वात श्रेष्ठ सिद्धी, मोठी सिद्धी म्हणजे कोणती? मोक्ष. मोक्ष ही परमसिद्धी आहे. मग अशा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या म्हणजे परमसिद्धीला प्राप्त झालेले, परमां संसिद्धिं गताः, सर्वश्रेष्ठ सिद्धीला गेलेले म्हणजे प्राप्त झालेले. महात्मानः, महात्मे, महात्मानः म्हणजे कोण? महात्मे. मोठ्या सिद्धीला, मोक्ष सिद्धीला कोण जात असतात? महात्मे जात असतात का भामटे जातात? भामटे जातात. मग महात्मानः म्हणजे महात्मे. लक्षामध्ये, श्रेष्ठ सिद्धीला प्राप्त झालेले महात्मे माम उपेत्य, मला प्राप्त करून, माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त करून, की मला प्राप्त होऊन, अशाश्वतम दुःखालयम पुनर्जन्म न आप्नुवन्ति, अशाश्वतम जे शाश्वत नाही अशा, म्हणजेच जे नित्य नाही, अनित्य आहे, विनाशी आहे अशा, अशाश्वत म्हणजे विनाशी असणाऱ्या, दुःखालयम आणि दुःखाचं घर असणाऱ्या, पुनर्जन्म म्हणजे पुनर्जन्माला न आप्नुवन्ति, ते प्राप्त करत नाहीत. कोण? पुनर्जन्माला प्राप्त करत नाहीत. आणि पुनर्जन्म कसा आहे? ते पुनर्जन्माचे दोन विशेषणं दिली आहेत, एक अशाश्वतम आणि दुःखालयम. पुनर्जन्म कसा आहे? जन्म घ्यायचं म्हटलं की कसं आहे? अविनाशी नसतं, ते विनाशी असतो. जन्म कसा असतो? विनाशी. आणि दुःखालयम, दुःखाचं घर आहे जन्म, म्हणजे काय आहे? सगळं दुःखच आहे त्याच्यात. अशा दुःखाचं आलय असणाऱ्या आणि अशाश्वत असणाऱ्या पुनर्जन्माला ते प्राप्त करत नाहीत. कोण? कोण? महात्मे. परमसिद्धीला प्राप्त झालेले महात्मे मला प्राप्त करून अशाश्वत असणाऱ्या, दुःखाचं घर असणाऱ्या पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. कळलं का? बघा मी एकदा सांगतो. परमां संसिद्धिं गताः महात्मानः, परमसिद्धीला प्राप्त झालेले जे महात्मे आहेत ते माम उपेत्य, मला प्राप्त होऊन, अशाश्वतम दुःखालयम पुनर्जन्म न आप्नुवन्ति, अशाश्वत असणाऱ्या आणि दुःखाचं घर असणाऱ्या पुनर्जन्माला ते प्राप्त करत नाहीत. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.